का उचलत नाहीये? प्लीज फोन उचल विक्रांत. मानसी, मानसी येतेस का? आले आले. काय झालं? काय नाही, एव्हरीथिंग इज ओके. मग झोप येत नाहीये का? मला वाटलं होतं की आज आपल्या खूप गप्पा होतील, पण मग अशी मॅडमचा मूडच नव्हता. माझा आत्ताही मूड नाहीये. का ग ताई? मी जरा विचार करत होते. कसला? मानसी, एक मिनिट ताई, थांब. तुला त्रास होईल, तुला टेन्शन होईल असं आपण काहीही डिस्कस करायला नको. यू जस्ट रिलॅक्स. आय सिरियसली वॉन्ट टू रिलॅक्स मानसी. एक विचार ना सारखा सारखा माझ्या मनात येतोय. असं काहीतरी आहे जे मला डेस्परेटली करायचंय. लाईक बाय हुक बाय क्रूक. प्लीज मला काही टिप्स देशील का? टिप्स कसल्या? मनू, डू यू थिंक आय एम लव्हेबल? ऑफकोर्स यू आर. ताई, अगं विसरलीस का? कॉलेजमध्ये आणि ऑफिसमध्ये किती मुलं मागे असायची तुझ्या. ब्युटी क्वीन होतीस तू कॉलेजची. ते सगळं ठीक आहे ग मनू, पण मला सांग, विक्रांतनी माझ्या प्रेमात पडावं म्हणून मी काय केलं पाहिजे? माणूस समजून घेतला की आपोआप प्रेम होत असावं. तुला काय वाटतं? लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.